नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. कौतुक करावं लागेल तुमचं. काय बॅटिंग पाहायला मिळते. 14 चेंडू खेळले, 55 धावा कुठल्या गेल्यात. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय चिरंजीव. 4 धाबा या ठिकाणी आपण पाहतोय. धन्यवाद विदेश. बघा बघाचा मॅच आपण बघितला. एक जबरदस्त अट्टम बॉम्ब फोडल्यानंतर त्यातून जो येणारा स्फोट असतो त्याच्यातून होणारं ते प्रदूषण असतं ते आपण बघितलं. प्रदूषण कुणाचं झालं तर अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या मानसिकतेचं झालं. 4 धाबा धावपालकावरती आपण पाहतोय. खूप महत्वाचा मॅच यावेळेला. तत्पूर्वी जर पाहिलं तर आपण वळतोय ज्या सन्मानाकडे. काय बॅटिंग पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील अर्धशतक झळकवलं. अर्थातच मी सन्माननीय श्री राजकुमार खेडेकर सर, सचिव कोशिवडे सर, कोकीसरे कुंभार समाज मुंबई यांच्याकडून मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आज सरांची देखील इथे उपस्थिती लाभली आहे आणि त्यांच्या हस्ते देखील त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यापूर्वी जर पाहिलं तर टाळ्या वाजवायच्या, टाळ्यांना पैसे द्यावे लागलेत नाहीत. सोनं महाग झालंय परंतु टाळ्यांना सोनं महाग झालं नाही. लक्षात घ्या, कौतुक करायचं आहे. लक्षात घ्या, आपण ज्या टाळ्यांनी प्रोत्साहन द्याल त्याच पद्धतीने खेळाडू घडणार हे लक्षात घ्या. टाळ्यांना पैसे द्यावे लागत नाहीत. लक्षात घ्या, जेवढ्या टाळ्यांचा प्रसिद्ध असेल तेवढा आपला खेळाडूंचा उत्साह लागले. त्यापूर्वी मी येतोय चिरंजीव, अभिनंदन. ज्या पद्धतीने आज तुम्ही फलंदाजी केले सिद्ध करत होतात. आज मात्र पुण्यावरून आज या क्रोपरच्या क्रीडानगरीमध्ये दाखल झाल्या आहेत आणि काय बॅटिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने टीमला तुमची जरूरत होती आणि त्याच पद्धतीची बॅटिंग राहिल्या. काय कसं वाटतंय? सर्वप्रथम तर मीच खुश आहे कारण आमच्या टीममधील भरपूरसे प्लेयर हे आले नाही आहेत. ज्या प्रकारे माझ्या ओनरनी माझ्यावरती जो विश्वास टाकून जो मला आयकॉन प्लेअर म्हणून सिलेक्ट केलं होतं, सो माझं तेवढंच होतं की त्याच्या विश्वासाला कुठे जागा द्यायचा नाही आणि त्याच हेतूने माझी खेळी झालेली आहे. त्याच्याबद्दल आपले कुंभार समाजाचे यांचे सर्वांचे अभिनंदन. कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला इथे अवेलेबल करून देत आहेत दरवर्षी आणि आम्ही त्यांच्यासाठी आणि आम्ही स्वतःची जी आमच्यामध्ये कला आहे ती दाखवण्यासाठी आम्ही एवढ्या लांबून एवढा प्रवास करून येत असतोय. त्याबद्दल धन्यवाद. आणि जर पाहिलं तर पर्व 4 आपण पाहतोय. या नियोजन पद्धतीने ग्राउंड देखील चांगला आहे. आई म्हसाबाई मैदान आपण पाहतोय. या नक्कीच आपण पाहतोय नियोजनामध्ये सर्व सदस्य असतील, कमिटी असेल, त्याबद्दल काय बोला? मैदानाचं बोलायचं तर गेल्या वर्षी पण याच ठिकाणी 3रं पर्व झालं होतं. आमची टीम इथे पण सुद्धा खेळली होती. मी गेली सर्व पर्व खेळतोय कुंभार समाजाचे. आणि कमिटीचं बोलायचं तर कमिटी ही माझे भाऊबंदासारखेच आहेत कारण मी पण ह्या कमिटीचा एक पार्ट आहे. आणि आत्तापर्यंत जेवढं जे काही झालं आहे त्यानुसार आम्हाला एक आमची भावानुसारच त्यांनी आमची सर्व विचारपूस सर्व करत आलेत. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो कमिटीचे. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा दरवर्षी आणि असं आम्हाला एक प्लॅटफॉर्म रेडी करत देत राहा. हीच तुमच्या जर्नी कृपा. थँक्यू. धन्यवाद. हे होते आपले चिरंजीव, अर्थातच मागील मॅचचा हिरो. आणि त्यांच्यासाठी बक्षीस लागले होतं सन्माननीय स्वप्नीलजी सोनावणे सरांकडून आणि त्यांना ऑनलाईन आपलं पेमेंट झालेलं आहे. कॅश प्राईज लागू झालं होतं. धन्यवाद. पुढील वाटचाली शुभेच्छा. तर बोलतोय आपण एका सन्मानाकडे. अर्थातच पाहिलं गेलं तर श्री राजकुमार खेडेकर सर यांना विनंती आहे त्यांचा देखील सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती लाभली आहे. कॅमेरामॅन सन्माननीय प्रमोदजी भोईरकर यांच्या हस्ते श्री राजकुमार खेडेकर सर यांचा देखील सन्मान केला जातोय. टाळ्या वाजवायच्या आहेत. मी मगाशीच म्हटलं बघा
धन्यवाद. त्यातपूर्वी मायक्रोफोनमध्ये आपण बदल करतोय. विक्रांत सर आपल्याला जोडले जातील. धन्यवाद विनोद. विनेश नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. बघा आता चालू मॅचमध्ये आपण बघतोय 9 धावा झाल्या, पण तत्पूर्वी मला अर्थातच असं सांगावंसं वाटेल की कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश तुम्हाला कधीच मिळत नाही. एकाच मॅचमध्ये एका इनिंगमध्ये 45 बघितल्या, 5 धावांनी अर्धशतक वाचलं. आपण कष्ट केले बघण्याची मॅच आणि बरोबर तो प्रयत्न पूर्ण झाला आणि आपल्या प्रयत्नाला यश मिळालं. पहिलं अर्धशतक आलं आणि त्या अर्धशतकानं ज्यांना नावा चेस करायच्या होत्या त्यांना यश मिळालं. ही कष्ट आणि यश, एक मैदानावरची ऑन फील्ड आपण जुगलबंदी बघितली आणि एक आपण ऑफ स्क्रीन मैदानाच्या बाहेर जुगलबंदी पाहिली. चला पण एकदा आपण मॅचकडे जातोय. खूप महत्त्वाचा मॅच यावेळेला आपण बघणार आहोत. अतिशय सुरेख. बघा मी बघायचे म्हटलं ना की कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही. बघा मेहनत नावाचा मित्र जर तुमच्या सोबत असेल तर यश नावाचा मित्र तुमच्या खांद्यावरती हात टाकायला नेहमी तयार असतो आणि यशस्विता नावाची मैत्रीण सुद्धा ती तुमच्या सोबत येते. आता मात्र 11 धावांवरती आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर जाऊन खेळायचा चेंडू होता, खूप महत्त्वाचा चेंडू होता. 11 वरती 1, दुसरं षटक आपण बघतोय. खूप महत्त्वाचा मॅच. सबसे बड़ी संपत्ति आपका दिमाग है, इसलिए हमेशा इसे पॉझिटिव्ह रखो. बघा हिंदीमध्ये एक वाक्य आहे, मनुष्य के दिमाग में 2 घोड़े दौड़ते, एक पॉझिटिव्ह दूसरा निगेटिव्ह. आप जिसको ज्यादा खुराक देंगे वो ज्यादा दौड़ेगा. इथे 3 खेळाडू दौडत दौडत आले, पण मात्र यश हे गोलंदाजाला मिळालं. याबरोबरच विकेटचं पतन होत आहे. सलामीचा आलेला फलंदाज ज्याची खेळी समाप्त होते आणि अर्थातच वेळ झाली एका DJ मास्टरच्या गाण्याची. या विकेटचं सेलिब्रेशन एका छोट्याशा मधुर ट्रान्सनं. धन्यवाद धन्यवाद. बघा आपण बघायची यश, मेहनत, संघर्ष सगळं म्हटलं आणि यावेळेला यश स्वतः फलंदाजीला जातोय. आदेश आणि यश. आता फलंदाजाचा आदेश घेऊन, कर्णधाराचा आदेश घेऊन यश खेळायला जातोय. आदेश ऑलरेडी नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, यश स्ट्राईक वरती आहे, तर नितेश गोलंदाजी मार्क वरती. मला वाटतं तोच नितेश जो यार्कर स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर, जो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. येस, कारण समोर ग्लोईंग फॅमिली आहे. ग्लोईंग फॅमिलीचा पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हा कॅच होणं गरजेचं होतं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, डीप कव्हरवरती या ठिकाणी फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या धावून पोहोचेल ती आत्ता 13 धावा आपण धावपलकावरती बघतोय. खूप महत्त्वाचा मॅच यावेळेला आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4थं आपण या ठिकाणी बघतोय. या 4थ्या पर्वाचा विजयी चौकार कोणता संघ आपल्या नावावरती करतोय ते बघणं खूप गरजेचं असणार आहे. बघा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 14. दोन गडी मात्र बाद झालेत. आता आदेश वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 3 धावांवरती खेळतोय, तर यश 2 चेंडूमध्ये 3. म्हणजे एक मागून आला आणि तेवढीच कामगिरी केला, एक पुढे गेला आणि थोडासा सहकार्यासाठी थांबला, पण थांबला तो संपला. तुम्हाला आता थांबायचं नाहीये. चिरंजीवीने मात्र इथे डोळ्यांचं पारणं पेटणारी कामगिरी केली. एकाच मॅचमध्ये एका इनिंगमध्ये 45 धावा आणि धावा चेस करताना दुसऱ्या इनिंगमध्ये एकाचे अर्धशतक. हा योग क्रिकेटमध्ये फारसा कमी वेळा जुळून येतो. यावेळेला आपण पुन्हा मॅचकडे जातोय. 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलर नेम प्रथमेश. प्रथमेश समगिसकर सर्कलच्या बाहेर. कव्हर एक्स्ट्रा कव्हरकडे जाणारा चेंडू होता. 15 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना आता मात्र धावसंख्या हे 3रं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. 15 ही धावसंख्या धावपलकावरती आहे. बघा 3ऱ्या षटकामध्ये तसं पाहिलं गेलं तर ग्लोईंग फॅमिलीनं इथे श्री 11ला थोडंसं थांबवून ठेवण्याचं काम केलं आहे.
इथे मात्र एकच धाव होईल. थोडासा फंबल झाला होता. एकच धाव मिळेल आणि एका धाव्यानं 16. आता सिंगल डबलनं कामगिरी थोडीशी नाराज असणार आहेत. 16 धावा, तिसरं षटक. या मैदानाकडे जर पाहिलं, सकाळपासून जर धावसंख्येचा एकूण आलेख पाहिला तरी थोडीशी उतरती कळा दिसते. किमान 40 अपेक्षित आहे. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण डीप काऊ कॉर्नर लॉंग ऑनवरती आणि तोपर्यंत इकडे धावसंख्या वाढेल. ती जाऊन पोहोचेल. 1ने वाढेल. 17 वरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. 17. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इज गोइंग ऑन बाय मिस्टर प्रथमेश फ्रॉम टीम ग्लोईंग फॅमिली. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हॉलीबॉल खेळायचा होता पण चेंडू मात्र डॉटसाठी जातोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या मागे धावून आला तोपर्यंत चेंडूनं टप्पा पूर्ण केला होता. 17 वरती धावसंख्या स्थिरावले. VS ग्लोईंग फॅमिली आणि श्री 11चा मॅच आपण पाहतोय. एक संघ दुसऱ्या विजयासाठी तर एक संघ. ओहो, हा चेंडू दिनूच्या हातामध्ये जातोय. डीप लॉंग ऑन वरती दिनू या ठिकाणी जबरदस्त झेल पकडतोय. पकडला दिनूनं झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. हो, पण इथे मात्र गोलंदाजाला त्याची भीतीच वाटत नाहीये. पहिला चेंडू होता जो अक्षयसाठी होता. डॉट जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 ही धावसंख्या धावपालकावरती आपण बघतोय. श्री 11चे संघ मालक थोडेसे नाराज असणार आहेत. थोडेसे नाही, जास्त नाराज असणार आहेत कारण फक्त 17 धावा झाल्या आहेत. समोर ग्लोईंग फॅमिली मात्र चमकते. श्री 11 आता जादू करतोय का बघायचं आहे. मिराकल करणं गरजेचं आहे. जे 18 चेंडूमध्ये झालं नाही ते आता 6 चेंडूमध्ये करणं गरजेचं आहे. हा मॅच खूप महत्वाचा आहे. हवे झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं आणि दरी झेप घ्यायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं आणि हे धाडस आता तुम्हाला करावंच लागणार आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीवरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण? निखिलला आपण बघतोय. वाईट चेंडू आहे, अवांत चेंडू. ह्या चेंडू परत पाठवावा लागेल. एक धाव वाढेल. धावसंख्या धावून पोहोचेल ती 18 वरती. निखिल नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये दापोली बिलॉंग करून आलाय. एक धाव पूर्ण होईल आणि आता एका धावेने धावसंख्या वाढेल. ती धावून पोहोचेल 19 वरती. 19 धावा आपण बघतोय. 19 धावा धावपालकावरती आहेत. चौथं षटक आपण पाहतोय. 19 ही धावसंख्या धावपालकावरती आहे. आता पुन्हा एकदा धावगती वाढेल. ती धावून पोहोचेल 20. आता थेंबे थेंबे तळे साचे. तुम्हाला तळे नाही साचवायचं आहे. तुम्हाला आता महासागर निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी बरसात करणं गरजेचं आहे. हो, इंद्रदेवाची प्रार्थना करावी लागणार आहे. त्यावेळेला पाऊस परतेल. आता तुम्हाला क्रिकेट देवतेची प्रार्थना करावी लागेल. तेव्हा धावसंख्येचा वारा पाऊस तुमच्या अंगावरती धोधो कोसळणार आहे. आणि जर तसं झालं नाही तर मात्र तुम्हाला असलेल्या पाण्याची बचत करावी लागेल. म्हणजे असलेल्या धावसंख्येची पुढे जाऊन बचत करावी लागेल. 20 आणि इकडं मात्र नक्की काय झालं. एखादा सॅक्रिफायझेशन होत आहे. एक फलंदाज पुन्हा परतणार आहे.
संतोष. नवा फलंदाज संतोष मैदानावरती जातोय. आता संतोष काय म्हणतोष, अशा प्रकारचीच फलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेला एक धाव मिळेल. धावसंख्या बघा 21. गणपती बाप्पाचा आकडा आपण बघतोय 21. 21. कोणताही नवीन गोष्ट तुम्हाला जर लावून घ्यायची असेल तर तुम्ही 21 दिवस ती गोष्ट करणं गरजेचं आहे. आता 22 झालेत. एक पाऊल तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला त्याची सवय होते, ते तुमची अंगवळणी पडते. पण एका धावेनं फक्त तुम्ही पुढे जाऊ नका. तुम्हाला त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट किती जाता येईल तितकं धावायचं आहे. पण चेंडूची संख्या किती आहे, फक्त एकच. त्यामुळे आता या एका चेंडूवरती संतोष काय करतोय बघायचं आहे. यावेळेला एक धाव पूर्ण, एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि तो पूर्ण झाला. 2 धावांनी धावसंख्या वाढेल, ती धावून पोचेल अवघी 24. आता सामन्याचं गणित 24 चेंडू आणि 25 धावा. एकाला विजयश्री ओपन करायची आहे, तर एकाला बॅक टू बॅक दुसरा विजय मिळवायचा आहे. तिचे पुढचा टॉस आपण बघणार आहोत. ओम साई आणि साळवी बॉईज. चला टॉससाठी या. जेवण आलेलं आहे. ज्यांची मॅच नसेल किंवा पुढचा मॅच नसेल त्यांनी जेवून घ्यायचं आहे. ओम साई आणि साळवी बॉईज. ओम साई मनू 11. ओम साई मनू 11 आणि साळवी बॉईज. चला मॅचसाठी यायचंय. ओम साई मनू 11 आणि साळवी बॉईज. थँक्यू डीजे. आम्ही डीजेला थांबवले कारण आम्हाला आता हा मॅच लवकर संपवायचा आहे. 24 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. ओम साई मनू 11. चला टॉस साठी या. आणि सोबत अर्थात जर तुम्हाला साळवी बॉयचा कर्णधार भेटला तर त्याला पण घेऊन या. ओम साई मनू 11 आणि साळवी बॉईज कर्णधार. चला दोघांनी यायचंय. एकामेकाला जर सापडलं नाहीत तर दोघांनी स्टेजवरती या. दोघं आपल्याला एकमेकाला सापडाल. चला आपण टॉस वरती जातोय. ओम साई मनू 11 आणि साळवी बॉईज. बघा हा मॅच खूप महत्वाचा असणार आहे. हा मॅच बघा दोन्ही संघ आहेत. दोघांनी आपला पहिला मॅच जिंकलाय आणि दुसरा विजयश्री एकाच्या हातामध्ये असणार आहे. जो संघ हा मॅच जिंकणार तो नो डाऊट डायरेक्ट सेमीफायनलला जाऊन पोहोचणार आहे. कारण आपण बिग बॅश लीग पॅटर्न हे टुर्नामेंट पुढे करतोय. त्यामुळे जो जीतेगा वो सीधा सेमीफाइनल के रेस में जाके पहुंचेगा. मॅच महत्वाचा आहे आणि हरेल त्याला एक चान्स असणार आहे. म्हणजे पुढचा जो मॅच असणार आहे ओमसाई मनू 11 आणि साळवी बॉईज. आणि ओमसाई आणि साळवी बॉईज त्यांना मात्र आता करवती तलवारी घेऊन दोघांना बसाव्या लागणार आहेत. इकडे तो जिंकेल तो फायनलला जाणार आहे. हरेल तो कदाचित चान्स मध्ये राहील आणि तिकडे तो येणार आहे त्याने भाला तलवार सगळं घेऊनच यायचं. त्यामुळे पुढचा मॅच महत्वाचा आहे. चला मॅच कडे जाऊया. 24 चेंडू 25 धावा. जो जिंकणार तो सरळ सेमीफायनलची तिकीट घेऊन जाणार. मॅच महत्वाचा आहे. पहिला चेंडू आहे सीमा रेषेच्या. हा प्रयत्न का झाला नाही कारण संतोष सांगतोय चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. धावा मिळाल्या 6. मॅच किती लवकर संपतो तेच तुम्ही पहा. चला इकडे टॉस करून घ्या कारण हा मॅच कधी संपेल सांगू शकत नाहीये.
बघा टायमर लागलाय 13-3, 1:03 झालेत आणि 6 धावा आलेत. मॅच किती मिनिटांमध्ये संपतो बघायचं आहे. तिकडे टॉस करून घ्या. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज आहे. एवढ्याला आणखीन एक चेंडू संतोष. ओ हो, प्रयत्न सुंदर होता. प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण करतोय संतोष. जबरदस्त कामगिरी. या वेळेला एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या 2 पोहोचेल ती 7. तिकडे आपण बघतोय कॉम्बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू डीजे, सुरेख आवाज आहे. या वेळेला हीच लेंथ राहू दे. चला पुन्हा एकदा मॅच कडे जातोय. आता गोलंदाजाची लेंथ कशा प्रकारे राहते बघायचे. टॉस का बॉक्स मध्ये आपण पाहतोय. हा मॅच खूप महत्वाचा आहे. इकडे आपण मॅच पाहतोय, इकडे टॉस पाहतोय. ऑनलाईन स्क्रीनवरती दोघांचेही चित्र पाहतोय. हा टॉस कोणाचा आहे नक्की. टॉस चला टॉस मध्ये बघा आपण. टॉस का बॉस होतोय. एकदा पुढे उडार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न दिसत नाहीये आणि अर्थातच इथे कोणतीही प्रकारची गरज नाहीये. 25 पर्यंत पोहोचायचंय. 7 आणि ओम साई मनू 11. पुन्हा टॉस. मगाची टॉस होता पण मॅच नव्हती. आता काय होते बघायचंय. चला मॅच महत्वाची आहे. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. 1 बाउन्स. सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला दर्शक बनवून चेंडू जातोय. सीमारेषेला तोडत डाऊन द ग्राउंड चौकार. धावसंख्या अजून पुढे जाईल. ती जाऊन पोहोचेल 11 किंवा 12. 12 धावा अजून 13 धावांची गरज. बघा 1:03 पहिला चेंडू टाकून झालाय. 2 मिनिटांमध्ये अर्धा धावा बनवून झाल्या आहेत. हा मॅच संपवायची तुम्हाला घाई नसेल तेवढी आम्हाला घाई आहे. चला मॅच पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. मॅच उत्तरार्धाकडे जाताना आपण पाहतोय. आणखीन एक जबरदस्त चौकार. 16 ही धावसंख्या आपण बघतोय. 16 धावा धावपलकावरती. खूप महत्वाचा मॅच. 16 ही धावसंख्या आपण सोळा धावा धावपलकावरती आपण बघतोय. खूप महत्वाचा मॅच. एका षटकामध्ये 16 धावा. 16 ही धावसंख्या आपण धावपलकावरती बघतोय. 16. संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 14. चला टाइमपास नकोय. 16 धावा धावपलकावरती आहे. रवींद्र जडेजाचं षटक आणि कुरकुऱ्याचं पाकिट याच्यामध्ये पहिलं कोण संपतं. तर उत्तर हे तुम्ही शोधायचंय. पण आम्हाला त्याच्या गतीनं ही इनिंग संपवायची. कारण कुणाला तरी विजयाचा बुक आहे. विजयाचा सुगंध येतोय आणि बाकी सगळ्यांना भोजनाचा सुगंध येणार आहे. पण आता भोजनाच्या सुगंधापेक्षा ऑन फील्ड विजयाचा सुगंध कोणाच्या बाजूने जातोय बघायचंय. 16 ही धावसंख्या आपण बघतोय. जो जिंकणार तो डायरेक्ट सेमीफायनलच्या दारात जाऊन बसणार आहे. त्यामुळे मॅच खूप महत्वाचा आहे. चला प्लीज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. बॉलर नेम ओहो जबरदस्त. फक्त 3 धावा कमी. 22. ग्लोईंग फॅमिली चमकते. बॉलरचं नाव सांगा. प्रथमेश निलेश. ओ स्वतः संघ मालक आहेत. डॉक्टर निलेश कुंभार स्वतः संघ मालक आहेत. आणि नितेश समोर आयकॉन आहे. म्हणजे आयकॉन आणि संघ मालक यांच्यातील लढत आपण बघतोय. मॅच चला 16 धावा 22 धावा. अजूनही 3 धावांची गरज आहे. बघा 1:03 पहिला चेंडू पडलाय. 1:07 झालेत. सर्वाधिक कमी वेळेत धावा चेस करण्याचा रेकॉर्ड होतो का बघायचा आहे. यावेळेला आणखीन एक धाव. 23 धावा धावपलकावरती. अजूनही 2 धावांची गरज आहे. 2 धावांची गरज अजूनही मैदानावरती असणार आहे. ओम साई मनू 11. टॉसचा बॉस मगाशी क्षेत्ररक्षण घेतलं होतं. आता मात्र स्वानंद आपला निर्णय. बॅटिंग गोलंदाजी. याही वेळेला गोलंदाजी. आणि या वेळेला एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होणार आहे का. आणि प्रयत्न झाला.
मॅच संपली, मॅच फिनिश. बघा बरोबर 5 मिनिटांमध्ये मॅच संपलाय. ओम साई मनोहर रेवंत, चला क्षेत्रक्षण लावून घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा विनेश साळवी. भोजन आलेलं आहे, लगेच जेवण करून घ्यायचंय. डीजे एक छोटंसं गाणं. थँक्यू.